त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण ही गरज त्याला पटत नाही. देश पातळीचं सोडा, राज्याचे प्रश्न असतात, तालुक्याचे प्रश्न असतात. या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू. कशासाठी येत असू? त्यावेळी दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातून सुवर्ण काही ठिकाणी आहे. आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात. इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता. मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 2 वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती, तो पाकिस्तानवरनं कांदा इथं आणला. हा या राज्यामध्ये साखर होते. महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात 1 नंबरचं राज्य झालं. ती साखर अधिक तयार झाली, ती जगात फासायची आहे. ती फासायला मोदी साहेबांनी अडकाची घातली. कांदा जाऊन द्यायचा नाही, साखर जाऊन द्यायचं नाही, तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही. कसं काय कुणासाठी राज्य ते चालवतात? पाण्याचा प्रश्न, काही पाण्याचे प्रश्न आम्ही लोक सत्तेमध्ये असताना सोडवलं, पण काही बाबतीत कमतरता आहे. मला आठवतं आहे सीनामाला ही योजना, त्या योजनेला 40-45 एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. पण तालुक्यातील विशेषतः मोजणी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की तेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही. त्यांना पाणी देण्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे. अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असला पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची उमेदवारी आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला, ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे, अशा कुटुंबाचा हा तरुण तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो. त्याची खूण ही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. तुतारी वाजवणारा माणूस, ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन द्यावा आणि मोठ्या मताने त्यांना विजय करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता खुश जायचं.